मित्रांनो, बांधकाम कामगाराच्या प्रोफाईलमध्ये जर तुमची काही माहिती चुकली असेल, जसं की मोबाईल नंबर असो, जन्मतारीख असो किंवा तुमच्या घरातील सदस्यांची काही माहिती चुकली असेल, त्यांच्या नावामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, त्यांच्या नावामध्ये काही दुरुस्त करायचं असेल, त्यांच्या जन्मतारीखमध्ये काही दुरुस्त करायचं असेल, तुमचं पासबुक जे तुम्ही अकाउंट नंबर दिलेला आहे त्यामध्ये काही दुरुस्त करायचं असेल, तर ते कशा प्रकारे बांधकाम कामगाराच्या प्रोफाईलमध्ये अपडेट करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला A to Z माहिती मिळेल आणि तुमची कुठेही मिस्टेक होणार नाही। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला जर तुमच्या बांधकाम कामगाराच्या प्रोफाईलमध्ये काही अपडेट करायचं असेल तर त्यासाठी एक फॉर्म भरावा लागणार आहे आणि तो फॉर्म तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। हा फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। डायरेक्टली तो फॉर्म तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। तर यामध्ये आता काय काय अपडेट करू शकता आणि हा फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा पाहूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर हा फॉर्म कसा भरायचा ते पाहूया। हा फॉर्म इथे तुम्हाला जिल्हा विचारेल, तर तुमच्या जिल्ह्याचं जे काही नाव असेल ते भरायचं आहे। त्यानंतर तुमचं बांधकाम प्रोफाईलमध्ये ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे इथे तुमचं बांधकाम प्रोफाईलमधील नाव भरायचं आहे आणि तुमचा बांधकाम क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर इथे भरायचा आहे। त्यानंतर तुमचा इथे आधार क्रमांक भरायचा आहे आणि या फॉर्ममध्ये म्हणजे तुमच्या प्रोफाईलमध्ये काय बदल करायचा आहे त्यानुसार तुम्हाला इथे हा फॉर्म भरायचा आहे। जर तुमच्या घरातील कोणत्या व्यक्तीचे किंवा पाल्याचे नाव दुरुस्त करायचं असेल, एक नंबरचं जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्याप्रमाणे मूळ अर्जामध्ये म्हणजे जे चुकीची माहिती आहे ते काय आहे आणि तुम्हाला इथे काय बदल करायचा आहे तो दुसऱ्या बॉक्समध्ये तो बदल लिहायचा आहे। बदल करावयाचा तपशील म्हणजे दुसऱ्या बॉक्समध्ये तो लिहायचा आहे आणि मूळ अर्जाचा तपशील म्हणजे तुमच्या प्रोफाईलमध्ये काय माहिती चुकली आहे आणि बदल काय करायचा आहे याप्रमाणे तुम्हाला दोन्ही इथे लिहायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला इथे तुमच्या घरातील पती पत्नी किंवा पाल्याचे आधार क्रमांक जर दुरुस्त करायचे असेल ते देखील करू शकता। 3 नंबरमध्ये तुम्ही जन्मतारीख जर कोणाची चुकली असेल ते देखील तुम्ही इथे दुरुस्त करू शकता। त्यानंतर 4थ्या नंबरमध्ये नातेसंबंध जर तुमचे इथे चुकले असेल फॉर्म भरतेवेळी ते देखील इथे दुरुस्त करू शकता। त्याचबरोबर तुमचा स्वतःचा जर मोबाईल नंबर इथे चुकलेला असेल किंवा तुम्हाला जर मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा चुकीचा नंबर जो आहे तो किंवा अगोदरचा जो नंबर आहे तो भरायचा आहे आणि जो तुम्हाला नंबर चेंज करायचा आहे तो दुसऱ्या बॉक्समध्ये भरायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचा अकाउंट नंबर बदलायचा असेल किंवा अकाउंट नंबर अपडेट करायचा असेल ते देखील इथे भरू शकता आणि इतरमध्ये जर याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला अपडेट करायचं असेल तर ते 7व्या नंबरच्या बॉक्समध्ये भरायचं आहे। त्यानंतर हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला खाली काही तुमचं अर्जदाराचं नाव विचारेल, तिथे तुमचं पूर्ण नाव विचारायचं, तिथे तुमचं पूर्ण नाव भरायचं आहे आणि खाली मोबाईल नंबर भरायचा आहे आणि आपला विश्वासू याच्यावर तुमची सही करायची आहे। हा फॉर्म व्यवस्थितरित्या भरल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही बांधकाम कामगाराचं ऑफिस आहे तिथे नेऊन द्यायचा आहे। हा फॉर्म नेऊन देतेवेळी तुम्हाला तिथे काही डॉक्युमेंट द्यावे लागणार आहे। ते कोणते? तर यामध्ये तुमचं स्वतःचं आधार कार्ड, त्यानंतर तुम्ही ज्या प्रकारचा इथे बदल करत आहात त्या प्रकारचं डॉक्युमेंट इथे द्यावं लागणार आहे। त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी जी काही पावती तुम्हाला मिळालेली आहे ती बांधकाम कामगाराची रजिस्ट्रेशन पावती सुद्धा इथे लागणार आहे आणि तुमच्या घरातील जे रेशन कार्ड आहे ज्यावरती तुमच्या घरातील सदस्यांचे नाव आहे ते रेशन कार्ड इथे लागणार आहे आणि जो बदल करायचा आहे ज्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेमध्ये तुमचा चुकलेला असेल तर त्याप्रमाणे जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तो बदल इथे लिहायचा आहे आणि त्या प्रकारचा पुरावा इथे द्यायचा आहे, जसं की जन्म प्रमाणपत्र किंवा TC किंवा इतरही काही डॉक्युमेंट तुम्ही इथे देऊ शकता। तर अशा प्रकारे हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि सोबतच ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा घेऊन जायचे आहे, जेणेकरून काहीही प्रॉब्लेम होणार नाही व्हेरिफिकेशन करतेवेळी। तर हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जे बांधकाम कामगाराचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये नेऊन द्यायचं आहे। त्यानंतर आता प्रश्न येतो की याला किती वेळ लागणार? तर याला 1 ते 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। जर त्याच्या व्यतिरिक्त देखील जास्त वेळ लागला तर तुम्ही परत एकदा बांधकाम कामगाराच्या ऑफिसमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आहे आणि तुमच्या फॉर्मची स्टेटस चेक करायचं आहे। तर मित्रांनो, हा होता महत्त्वाचा व्हिडिओ। जर तुमच्या बांधकाम कामगाराच्या प्रोफाईलमध्ये काही माहिती चुकली असेल तर ते कशा प्रकारे दुरुस्त करायची, या फॉर्मची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। टेलिग्रामवरती हा फॉर्म अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता। मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।